अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. आपुलिया हिता द्वाशे जागता, आपुलिया हिता द्वाशे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्र जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. गलद्दान गंडम चलच्चार शुंडम, जगत्रान शोंडम लसद्दंत कांड, विपद्भंग चंडम शिव प्रेम पिंडम. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्व संविद्यात्मरूपा. देवा तुची गणेशो, श्री संताची माता जगन्नाथपुरी. श्री संताची माता जगन्नाथपुरी. आज आपले करी आपुलिया हिता द्वासे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. शिवी करता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय जे परमार्थाच्या साधनेमध्ये जागरूक आहेत अशा महात्म्यांचं वर्णन तुकोबाराय करतात. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव श्री सिद्धिविनायक देवालय तुरुंबे या ट्रस्टीच्या वतीने एक आध्यात्मिक साक्षरता या नात्याने वर्क. पण देवालय म्हटलं की जास्त संबंध येतो अन्नदानाचा वर्क. ज्ञानदानाचा संबंध फार कमी येतो. जेवढी जेवढी आज देवालयात तिथं अन्नदान चालतं फार, पण त्या अन्नदानापेक्षा सुद्धा ज्ञानदानाची गरज आहे. अशा देवालयाच्या ट्रस्टीच्या वतीने आध्यात्मिक साक्षरता निर्माण करण्याचं कार्य घडलं पाहिजे बरं. पण हे कार्य करण्याकरता थोडीशी संपन्नता लागते. गुरुवर्य साखरे महाराज सांगतात, आमच्याकडे ज्ञान आहे पण प्रकाशित करायला लक्ष्मी नाही आहे. ज्ञानाचा सागर आहे पण त्याला धन लागतं ना, तो त्याशिवाय ते समाजापर्यंत पोचवता येत नाही.
कीर्तनाचा संबंध थोडा येतो, पण वाङ्मयाचा संबंध सातत्याने येतो बरं का. तेव्हा या ट्रस्टच्या वतीनं प्रतिवर्षी संपन्न होणारा हा एक आध्यात्मिक साक्षरता आज याची समाजाला गरज आहे. समाजा डोळस बनला पाहिजे. आज परमार्थामध्ये दिवसेंदिवस प्रदूषण वाढत चाललेलं आहे. प्रदूषण वाढत चाललेलं आहे आणि ते प्रदूषण जर रोखायचं असेल तर त्याला आध्यात्मिक साक्षरताच उपयोगी पडेल, बाकी काही पडणार नाही. लक्षात ठेवा. जगामध्ये संप्रदाय पुष्कळ आहे, सांगणारी पुष्कळ आहे, पण ज्या मानाने ते समाजामध्ये घडलं पाहिजे, समाजापर्यंत पोचलं पाहिजे, समाजाच्या मनावरती परिणाम झाला पाहिजे, शुद्ध ज्ञान समाजापर्यंत गेलं पाहिजे बरं. नंतर तुकोबराने आपल्या अवतार कार्याचं वर्णन करताना हेच वर्णन केले. आरती लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञानी, विषय लोभी मने साधनी ही बुडविली. लोभ निर्माण झाल्यानंतर काय होऊ शकतं? परवा एक अभ्यासक कीर्तनकारांनी फार वाक्य चांगलं सांगितलं. म्हणजे महाराज, आज आम्ही कीर्तनकार समाजाला ज्या मानाने सांगायला पाहिजे त्या मानाने सांगू शकत नाही का? आमच्या चित्तात लोभ आहे म्हटले. लोभी माणसं सांगू शकत नाही. निरपेक्ष कार्य करणारा वक्ता लागतो, लक्षात ठेवा. आणि हे कार्य संतांनी आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे. म्हणून समाजाला डोळस केलं पाहिजे. आणि समाज जर डोळस कशाने होत असेल तर ज्ञानांजन, केवळ व्यवहारातलं अंजन घालून होत नाही बरं का. आणि ते कार्य आज या मंदिराच्या वतीनं घडत आहे. दुसरी गोष्ट, हा प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा नामोत्सव, त्या नामोत्सवातील आजचा मार्गशीर्ष शुद्ध द्वितीया उत्सवाचा 4था दिवस आहे. आज तिथेला योगायोगाने आपल्या या तुरुंबे गावचे हरिभक्तीपरायण सावंत महाराज यांनी देह ठेवला बरं. या उत्सवामध्ये त्यांनी सातत्याने सेवा केली बरं का. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या जीवनामध्ये सेवा घडली. असं घडत नाही सर्वांच्या जीवनामध्ये. त्यांच्या जीवनातला एक योग आहे. पण एक गोष्ट सांगावी अशी वाटते की अशा सेवाधारी लोकांची आज परमार्थामध्ये दिवसेंदिवस उणीव भासत चाललेली. तुम्हाला आज कीर्तनकार मिळतील, प्रवचनकार मिळतील, व्यासपीठ चालक म्हणतील, वाजवणारे मिळतील, म्हणणारे मिळतील, पंक्तीवाले मिळतील, पण सेवाभावी व्यक्तिमत्व मिळणं आज फार फार दुर्लभ झालंय बरं. आज समाजामध्ये सेवाभावी व्यक्तींची समाजाला गरज आहे. परमार्थाला तर फार गरज आहे, लक्षात ठेवा. आज जो परमार्थ टिकलेला आहे तो केवळ ज्ञानावरती नाही. काही सेवाभावी माणसं आहेत, त्या सेवेवरती हा परमार्थ टिकलेला आहे, लक्षात ठेवा. म्हणून परमार्थ वाढलेला असला तरी त्याच्याबरोबर सेवाभाव वाढला पाहिजे. सेवाभाव वाढला पाहिजे. दुःख होतं, दुःख ऐकताना. कालच एका गावाहून, नवीन गावाहून फोन आला तारकी करता. मिरजच्या पुढं गाव आहे. तारीख विचारली आहे. म्हणजे महाराज तुमचं मानधन किती? विचारण्याला काय वाटत नाही, पण आम्हाला ऐकताना दुःख वाटतं. कुठल्या स्तराला आपण आलोय कीर्तनकार? तुम्ही कसं येणार आहे वगैरे वगैरे. म्हणजे त्यातला काय भाग नाही. तुमची काय इच्छा असेल ते दिलं तरी चालेल, नाही दिलं तरी चालेल. कशा करता सांगतोय?
आज परमार्थामध्ये हे घसरण होत चाललेले लक्षात ठेवा. आणि अशी सेवाभावी व्यक्तिमत्व आज संप्रदायामध्ये गावोगावी आहेत लक्षात ठेवा. आणि त्यातलं सेवाभावी व्यक्तिमत्व म्हणजे आमचे सावंत महाराज. आजही आहेत नाहीच नाही, पण संख्या कमी आहे. संख्या कमी आहे. ज्या मानाने कीर्तनकार वाढायला लागलेत, ज्या मानाने वादक गायक वाढायला लागलेत, त्या मानाने सेवाभावी माणसं वाढत नाहीत बरं. कारण सेवाभावी व्यक्तिमत्व निर्माण होण्याकरता काहीतरी मागची पुण्याई लागते, काहीतरी मागचं संचित लागतं लक्षात ठेवा. त्याशिवाय घडू शकत नाही. आणि असं ज्यांचं जीवन ज्यांनी सेवेमध्ये व्यतीत केलं, त्यांचा आजचा हा पुण्यकाल आहे. त्या कुटुंबियांचं भाग्य आहे की योगायोगाने हा पुण्यतिथीचा काल त्यांना या उत्सवामध्ये सहज घडतो. अनायाशाने ताकऱ्याला आमंत्रण द्यावं लागत नाही, कीर्तनकाराला आमंत्रण द्यावं लागत नाही, श्रोत्यांना आमंत्रण द्यावं लागत नाही. कारण श्राद्ध घालायचं म्हटलं की फार करावं लागतं. आम्ही अनुभव घेतला आहे. 1 वर्षभर मासिक श्राद्ध घातली वडिलांची. 1 महिना तयारी करावी लागत होती. आणि दरवर्षी पुण्यतिथी करायची. त्याच्या पुढे फार अवघड आहे लक्षात ठेवा, फार अवघड आहे. पण योग चांगला आहे की योगायोगाने त्यांनी या उत्सवामध्येच जे ठेवला, तेव्हा त्यांना एक संधी याच्यामध्ये सहज प्राप्त झाली. हा पुण्यकाल त्यांचा साधतोच, पण त्यांना अन्नदान करण्याची संधी प्राप्त झाली. कारण एवढे लोक जर जेवायला घरी बोललो तर येते. म्हणून कधी आम्ही लोकांना सांगतो, एखादा वारकरी होतो कीर्तनात, वारकरी झाल्यानंतर तो पेढे वाटतो. आम्ही म्हणतो पेढे वाटू नको, त्या खिरीत पेढे टाक, म्हणजे सगळ्याला मिळतात. तद्वत त्यांचा हा पुण्यकाल त्यांच्या कुटुंबियांना सहज या उत्सवामध्ये घडतो. अशी त्यांचं सेवाभावी व्यक्तिमत्व, त्यांचा हा पुण्यकाल योगायोगाने तो माझ्या वाट्याला आलाय. त्या कुटुंबियांची माझ्यावरती असलेली श्रद्धा. तेव्हा एका वारकऱ्याचं पुण्यस्मरण आणि प्रतिवर्षेप्रमाणे संपन्न होणारा उत्सव, तेव्हा आजच्या कालाचा विचार करून थोडासा अभंग निवडलेला आहे. अभंग परिचयाचा आहे, म्हणजे शब्द परिचय आहे. थोडा परिचयाचा अभंग घेतला की लोकांना बरं वाटतं, चाली म्हणायला बरं वाटतं. चाली म्हणायला फार लोकांची अडचण आहे. लोक विचारतात, महाराज पाटातलाच अभंग घेणार आहे ना? गात्यातलाच आहे अभंग, पण पाटातला आहे का? त्या प्रत्येकाच्या मुखातून हा अभंग गेलेला आहे, कानावरून गेलेला आहे. आपण याचं चिंतनही ऐकलेलं आहे अनेकांच्या मुखातून. पण आजच्या प्रसंगाने काही सांगावं अशी एक मनामध्ये सद्भावना निर्माण झाली. तेव्हा हा अभंग सेवेकरता निवडलेला जगद्गुरु श्री तुकोबारायांचा अतिशय मार्मिक अभंग आहे. तुकोबारा अभंगातून जो पारमार्थिक आहे, आणि पारमार्थिक नुसताने पारमार्थिक वाटचाल त्याची चालू आहे. परमार्थ म्हणजे त्याला काय कळालेला आहे, असा पारमार्थिक त्या परमार्थाच्या वाटेवरती आहे. तुकोबारांना वाटलं अशांचं वर्णन करावं, नाहीतर कोणाचं करावं. तुकोबारांनी वर्णन केलंय तसं आम्ही कोणाचंही वर्णन आतापर्यंत केलं नाही. आणि लोकांना सांगितलं, वर्णाविती थोरी एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाची सांगू नये. मानवाची कीर्ती, मनुष्याची कीर्तनात कीर्ती वर्णन करू नये असं तुकोबाराय बोलतात. आणि ते तुकोबाराय वर्णन करतात कोणाची? कोणाचं वर्णन करतात? जे तुकोबाराय सांगतात वर्णन करू नये, ते तुकोबाराय वर्णन करतात. पण करत असताना जर ती तुकोबाराय सांगणारे आणि वर्णन करणारे ते असले तरी तुकोबारायांनी समन्वय साधलाय बरं. आणि तो समन्वय साधत असताना एक समाजाला त्याच्यातून महाराजांनी
दिशा दिलेली आहे. बाबांनो, खरंच परमार्थाची साधना करण्याकरता हा प्राप्त झालेला नरदेह आहे. परमार्थाची साधना करण्याकरताच हा नरदेह प्राप्त झालेला आहे. पण परमार्थाच्या साधनेवरती किती आरूढ आहेत? मनुष्याना सहस्रेषु, देवाला सुद्धा वर्णन करावं लागलं. हजारात लाखात एखादावर. कारण पारमार्थिक कोणाला म्हणतात, परमार्थ म्हणजे काय म्हणतात, हे तसं कळणं कठीण आहे बरं. कारण आणि या देहामध्ये ती बुद्धी निर्माण झाली पाहिजे. किंबहुना देह त्याच्याकरता जरी असला तरी ती वृत्ती जागी झाली पाहिजे ना परमार्थ करण्याची. कठीण आहे. पण तुकोबाराय म्हणतात अशी काही नरदेहाला आल्यानंतर त्यांनी परमार्थाचं स्वरूप जाणून परमार्थाच्या साधनेमध्ये ते रत झालेले आहेत बरं. हा, परमार्थाचं स्वरूप जाणून परमार्थाच्या साधनेमध्ये रत झालेले आहेत. बहुतांश लोकांना आधी परमार्थच कळलेला नाहीये. माझा तरी फार परमार्थ करणाऱ्यावरती आरोप आहे. बऱ्याच लोकांची समजूत आहे कीर्तन करणं म्हणजे परमार्थ. भ्रम आहे, भ्रम. एवढा त्याचा अर्थ नाही, लक्षात ठेवा. फार त्या अर्थाच्या मागं गांभीर्य आहे. कारण अनादी कालापासून आज तागाप येत वेद, शास्त्र, पुराण, संत वाङ्मय या सर्वांचा आग्रह आहे की सर्वांनी परमार्थाची साधना केली पाहिजे. परमार्थाची साधना केली पाहिजे, सर्वांचा आग्रह आहे, लक्षात ठेवा. अगदी ज्ञानोबांनी वर्णन केले, अहिता पासोनी काढिती हित देवोनी वाढविती नाही श्रुती परोती माबुली जगा. श्रुतीचा संदेश काय? ज्याच्यामध्ये हित आहे ते जीवनामध्ये साधण्याचा प्रयत्न करा. हा, सर्वांनी हेच सांगितलं. तुकोबाराय सुद्धा तेच सांगतात. बहुता जन्मा अंती जन्मलाशी नरा, बहुता जन्मा अंती जन्मलाशी नरा, देव तो सोयाला करी आता, देव तो सोयला करी आता, करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ, करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ.
करियाता बापा स्वहिताचा स्वार्थ स्वहिताचा. समाजाला प्रवृत्त करण्याचं काम संतांनी केलं. स्वतःच्या हिताचा विचार करा. कोणाला सांगितलं? नराला सांगितलं, म्हणजे मनुष्याला सांगितलं. म्हणजे हिताकरता मनुष्य जागा झाला पाहिजे असं संतांनी समाजामध्ये जागृती करण्याचं कार्य केलं. लक्षात ठेवा, जागोजागी केलेलं आहे. सांगितल्यानंतर सगळे जागे होतात मात्र असं काही नाही. पण सांगत राहणं हे कार्य आहे. सांगत राहणं हे कार्य आहे. सांगता सांगता एखाद्याच्या मनावरती त्याचा परिणाम होतो. लक्षात ठेव. नाही असं नाही आहे. वर्णन केले, वर्षा होतो. वर्षाव जमिनीवरती ते पाणी पडतं. पाणी पडलेलं बहुतांश वाया जातंय. बरं, बहुतांश वाया जात. काही अंशाने ते उपयोगी पडतं. मग वाया जाणारं पाणी लोकांनी थोडीशी बुद्धी चालवली. वाया गेलेलं हे पुढं कधीतरी वापरता यावं म्हणून धरणं बांधली. सरकारनं अभियान काढलं, पाणी अडवा पाणी जिरवा. पाणी अडवा आणि पाणी जिरवा. कोणी काढलं? संतांनी अभियान काय काढलं? अरे आपल्याला प्राप्त झालेला नरदेह आहे. या नरदेहामध्ये स्वतःच्या हिताचा विचार करा. असं सांगता सांगता कोणाच्या तरी मनावरती सांगितलेलं वाया जात नाही. जसं पाणी काही अंशाने वाया जातं, पण काही अंशाने ते पाणी पिकाला, एखाद्या वृक्षाला उपयोगी पडतं. बरं, पल्लवित होतं वृक्ष. तसे हे संतांचे विचार आहेत. आणि ते संतांचे विचार एखाद्याच्या मनावरती परिणाम करतात. बरं का, मनावरती परिणाम करतात. कधी करतात? नेम आपण शेतकरी आहात. पेरलेलं उगवतं, पण कधी वापसा झाला असेल तर. बरोबर आहे ना? वापसा झाला असेल तर पेरलेलं उगवतं. मग सांगितलेलं मनामध्ये कधी ठसत? त्याच्या अंतःकरणाचा वापसा झालेला असेल तर. वापसा म्हणजे ज्याचा मलदोष गेलेला आहे, ज्याचा विक्षेप दोष गेलेला आहे, त्याच्याच मनावरती हे बिंबत. बरं, त्या अधिकारापर्यंत तो आला पाहिजे. आमच्या मनावरती बिंबत नाही. का बिंबत नाही? तुम्ही जाणून घ्या का बिंबत नाही. अजून वापसाच नाही. अजून आमच्या अंतःकरणाचा जी योग्यता अंतःकरणाला प्राप्त व्हायला पाहिजे ती अजून अंतःकरणाला अवस्था प्राप्त झालेली नाहीये. आणि अशी ज्याच्या अंतःकरणाची अवस्था आहे त्याच्या मनावरती संतांनी केलेला उपदेश बिंबला.
आणि विमल्यानंतर त्यांनी विचार केला, खरंच आपण हित करून घेतलं पाहिजे, आपलं कर्तव्य आहे. कारण आपल्या जीवनामध्ये हित आपल्यालाच करावं लागतं. हिताचं मार्गदर्शन करणारे पुष्कळ आहेत, हिताचं मार्गदर्शन करणारे पुष्कळ आहेत, पण स्वतःच्या हिताकरता आपल्यालाच आपण प्रयत्न करावा लागेल. हे ज्याला विचारांती पटलं आणि विचारांती पटल्यानंतर तो प्रवृत्त झाला, आणि ते प्रवृत्त झाल्यानंतर त्याला कळालं की हे केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये माझं हित आहे, हे ज्याला कळालं आणि तो त्याच्यामध्ये प्रवृत्त झाला, याचं निरीक्षण तुकोबारायांनी केलं, याचं दर्शन तुकोबारांना झालं. कारण संत समाजामध्ये पाहत असताना काय पाहतात? एकच पाहतात. ज्ञानोबारांनी वर्णन केले, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. या विश्वामध्ये जरी राहत असले तरी ते कशाचा तरी स्वीकार करत नाहीत, काहीतरी पाहत नाहीत. लक्षात ठेवा, जे ग्रहण करायला पाहिजे तेच संत ग्रहण करतात. या जगताकडे पाहत असताना सदसत विवेक दृष्टीने ते समाजाकडे पाहतात, आणि पाहता पाहता त्यांना या गोष्टीचं दर्शन झालं, आणि दर्शन झाल्यानंतर त्यांना वाटलं खरंच परमार्थाच्या साधनेमध्ये काही माणसं प्रवृत्त आहेत. ज्या अर्थी प्रवृत्त आहेत त्या अर्थी त्यांना हे परमार्थाचं महत्व विचारांती पटलेलं आहे, आणि विचारांती पटलेलं आहे हे पाहिलं, आणि पाहिल्यानंतर तुकोबारायांना राहवलं नाही. बरं, राहवलं नाही. न राहवलेपणाने तुकोबारायांना त्या व्यक्तीविषयी जी भावना निर्माण झाली, आणि त्या भावनेतून ते तुकोबारायांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, ते अभंगाच्या पहिल्या चरणात. आपुलिया हिता जो आशे जागता, धन्य माता पिता तयाची. अनावरतेने शब्द बाहेर पडलेत बरं का. महाराजांना कोणी प्रवृत्त केलेलं नाहीये, पण त्यांनाच राहवलं नाही बरं का. न राहवलेपणाने महाराजांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. महाराजांनी पाहिलं आज या भूतलावरती आपल्या हिताकरता काही माणसं जागी आहेत, त्यांचा विचार केला. जे जागी नाहीत त्यांचा विचार त्यांनी केला नाही तर आपण का करावं? खुरपायला गेल्यानंतर खुरपायचं का गावाचं उकरून काढायचं? काय लोकांना खुरपता दुसऱ्याचं उकरून काढायची सवय आहे बरं का. काय कळालं फार चांगलं, नाही कळालं त्याच्यापेक्षा चांगलं. तसं परमार्थाची साधना करत असताना पारमार्थिकाने आपल्या फक्त हिताचा विचार करावा, बाकीचा विचार करू नये.
बाकीचा विचार करू नये बरं का. आपलं हित कशामध्ये आहे? काय केलं म्हणजे आपल्या जीवनाचं हित होईल हे विचारांती त्याला कळलेलं आहे. दोन विचार म्हणलेत त्याच्या मागे. एक, भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर मानवी जीवनाचं हित होतं. आणि दुसरं वर्णन केलंय, ब्रह्मात्मैक्य ज्ञान संपादन करण्याने मानवी जीवनाचं हित होतं. दोन विचार मांडले तर बरं का. एक, भगवत चिंतन करण्यामध्ये हित आहे आणि स्वरूपभूत ज्ञान करून घेण्यामध्ये हित आहे. पहिला वर्ग आहे त्याला कळालं की भगवंताच्या नामाचं चिंतन करणं याच्यामध्येच मानवी जीवनाचं हित आहे हे कळालं आणि तो भगवंताच्या नामचिंतनामध्ये प्रवृत्त झाला. नामचिंतनामध्ये प्रवृत्त झाला. नुसता प्रवृत्त नाही, त्याने ठरवलं भगवंताच्या नामानेच मानवी जीवनाचं हित होतं. आता ज्याने हित होतं त्याच्या व्यतिरिक्त जीवनामध्ये आता काहीही करायचं नाही. काही करायचं नाही. बोलण्याची नाही आता देवावीन काही. भगवंताच्या नामाशिवाय काहीही बोलायचं नाही. हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व कार्य करिता हरी बोला. हा, भगवंताच्या नामाशिवाय आता दुसरं वाणीनं काहीही बोलायचं नाही. का? हे त्यांनी जाणलेलं आहे. हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. करोनिया मना एक विध, करोनिया मना एक विध, माझे दंडवत माया, माझे दंडवत प्रिया. करुणिया मना एक विध, माया माझे दंडवत. हित ते करावे देवाचे चिंतन. हे भगवंताचं नाम घेण्यामध्ये हित आहे. बाकी वाणीनं काहीही घ्यायचं नाही बरं का. एक भगवंताचं नामच हे ज्याला कळालं त्याच्याविषयी बोलणं आहे बरं का. ज्याला कळालं नाही त्याच्याविषयी बोलणं नाही आहे. हा, आपल्या संप्रदायामध्ये अनेक निष्ठावान मंडळी होऊन गेली. एक चिकोडीच्या खाली सदाशिव महाराज कानडे येडूरवाडीकर होऊन गेले. वैकुंठवासी झाले. ते नेहमी सांगायचे महाराज आमची आई पारमार्थिक होती आणि शेवटच्या काळामध्ये माणसं भेटायला येत होती. ती सांगत होती मला भेटायला कोणाला पाठवू नका, भेटायला कोणाला पाठवू नका. का? लोक आल्यानंतरच विचारतात मला ओळखलं का. आता आयुष्यभर तुम्हाला त्यांनी ओळखलंय, शेवटच्या काळात ओळखणार नाही.
म्हणजे पाठवू नका कोणाला. का ही माणसं येऊन नको ते विचारतात, माझी नाम साधना चाललेली ती खंड पडते. त्यांच्या आईची अवस्था बरं का. त्यांनी सांगितलं होतं सपशेल, माझ्या भेटीला कोणाला पाठवायचं नाही, मी नामस्मरणामध्ये आहे, ही नाम साधना माझी घडत 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 देह पडावा. एका मातेचं वर्णन करतो, लक्षात. म्हणजे एक भगवंताच्या नामचिंतनामध्ये मानवी जीवनाचं हित आहे. आणि हे ज्यांना कळालं ती भगवंताच्या नामाशिवाय काहीच घेत नाहीत. बरोबर आहे ना. सदा नाम घोष करू हरी सदा नाम घोष करू हरी सदा समाधान देने सदा चिंता समाधान तेने सदा चित्ता समाधान हरीचे चिंतन सर्व का. हाच विचार या अभंगामध्ये पुढे आलेला आहे. अखंड चिंतन हित कशामध्ये आहे. भगवंताचं नाम घेण्यामध्ये हित आहे. ती माणसं भगवंताच्या नामाशिवाय काहीही बोलत नाहीत. बोलूच नाही बरं. पण कळालं तर ना, कळालं तर. ठिकाणी त्या कल्याण मासिकामध्ये आवाहन केलेलं आहे, प्रत्येकाने नामसाधना वाढवा. नामसाधना या कलियुगामध्ये जे आज परिस्थिती निर्माण होत चालली ना, याच्याकरता रोज किती साधना घडली पाहिजे. प्रत्येकाने ती साधना करा. जो कोणी करत असेल तर त्यांनी आम्हाला कळवा, आम्ही त्याची रोज मोजमाप करू. एवढी साधना आज आपल्या या देशामध्ये घडते, ती उपयोगी पडेल. माझा पण हा संकल्प मांडला होता कोरोनाच्या काळात. रोज काहीतरी संकल्प करा. एवढा काळ आपल्या त्या साधनेमध्ये गेला पाहिजे आणि त्याची नोंद करा. म्हणजे एवढ्या लोकांकडून एवढा जप रोज होतो. तात्पर्य
त्या भगवंताच्या नाम साधनेमध्ये तो रत झालेला. कधी रत झालेला आहे? हे भगवंताचं नाम घेतल्यानंतर माझ्या जीवनाचं हित होणार आहे. हित होणार आहे म्हणजे त्यानं जाणलेलं आहे, नाम घेणारा नामी पासून वेगळा राहत नाही. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही. राम म्हणता रामाची होई जे पदी पैसोनी, मन हे राम झाले, मन हे राम झाले दासुनी कैसे. हे ज्याला कळालं तोच घेण्यामध्ये प्रवृत्त होतो. असं ज्याला भगवंताच्या नाम साधनेतून हित आहे, महाराज म्हणतात आपुलिया हिता जो आशे जागता. दुसरा विचार आहे, आपलं हित आहे कशामध्ये? जगाला जाणण्यामध्ये, अनात्म वस्तूला जाणण्यामध्ये का आत्मवस्तूला जाणण्यामध्ये? आत्मवस्तूला जाणण्यामध्ये हित आहे. अनात्म वस्तूला जाणण्यामध्ये तर नाही. अनात्म वस्तूचा संग्रहच पारमार्थिकाने करू नये बरं. आत्मसंबंधी काय असेल तर संग्रह करा, त्याच्या व्यतिरिक्त काही करू नये. वैकुंठवासी तीर्थरूप महाराज आळंदीला गेले, पंढरपूरला गेले की त्यांचा स्वभाव एखादा अभ्यासाचा ग्रंथ आणायचा बरं, दुसरं काय आणायचं नाही. परमार्थाला लागणारच आणायचं, दुसरं काय आणायचं नाही बरं का. 100, 500, 1000, 2000 रुपयाचे प्रत्येक वारीला ग्रंथ खरेदी करायचे आणि ते आणायचे. त्याला चांगली कवर घालायची, त्याच्यावरती नाव लिहायचं कोणत्या तिथीला आणला, आणि एक एक ग्रंथ वाचायचा आणि चांगल्या वस्त्रामध्ये बांधून ठेवायचा. दुसरा संग्रह त्यांनी केला नाही. आता आम्ही ते ग्रंथ काढलेत घरात सगळे बाहेर बरं का, नोंद करण्याकरता, त्याची वस्त्र बदलण्याकरता. प्रत्येक ग्रंथातलं प्रमाण बाहेर पडलं. हो हो हो, म्हणजे समयानुसार ते प्रमाण बाहेर पडलं. म्हणजे किती अभ्यास असेल आणि किती धार. तेच की त्यांनी नुसता पुस्तकाचा संग्रह केला नाही, त्या संग्रहावरती चिंतन केलं. कशा करता सांगतोय? आत्महिता करता जागा राहण्याकरता अनात्म वस्तूचा विचार जीवनामध्ये कधी करायचा नाही. आमच्या वडिलांना कधी काडेपेटी विकत आणून माहिती नाही बरं का. कधी आम्ही पाहिलं, कधी बाजार त्यांनी आयुष्यात केलाच नाही. कधी काडेपेटी मीठ कधी विकत आणलं नाही हो. आम्हाला सगळं आणावं लागतंय. म्हणजे किती संग्रह त्यांनी जीवनामध्ये केला हे पाहिलेलं सांगतोय, कथाकथित नव्ह. असे बरीच मंडळी आहेत परमार्थामध्ये बरं का. म्हणजे जो संग्रह केला आपल्या परमार्थाच्या संबंधाने, म्हणून आत्मवस्तू आणि अनात्म वस्तू. अनात्म वस्तूचा जीवनामध्ये संग्रह करण्याकरता आयुष्य त्यांनी घालवलं नाही, लक्षात ठेवा. एक आत्म स्वरूपाच्या संबंधाने त्याला जे काही अनुकूल आहे ते 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 त्यांनी जीवनामध्ये स्वीकारलं का, याच्यामध्येच मानवी जीवनाचं हित आहे, बाकी कशामध्ये नाही बरं. आणि ते त्यांनी संपादन केलं. तुकोबाराय म्हणतात, ज्याच्या लक्षात आलं की खरंच आपण जन्माला आलोय ना, मग जन्माला आल्यानंतर आपल्याला कळालं पाहिजे. काय कळालं पाहिजे? एकाने एक फार लेख दिलाय जीवन विकास मासिकामध्ये. तू स्वतःला काय समजतोस? 4-5 पान आहे, वाचण्यासारखं आहे बरं. आणि त्याचा काय समजतोस, आज जे समजायला पाहिजे ते माणूस समजत नाही बरं. त्यांनी वर्णन करत, व्यवहाराचं वर्णन करत करत असं वर्णन केले. आपण स्वतःला मी सच्चिदानंद स्वरूप आहे असं समजतो का कोणी?
असा कोणीतरी समजणारा पाहिजे. तो म्हणतो मी अमुक आहे, मी तमुक आहे. अरे मला त्यांनी विवरण केले बरं का. मी सच्चिदानंद स्वरूप आहे असं आपल्याला कळायला पाहिजे. मी देव स्वरूप आहे असं आपण समजलं पाहिजे बरं का. या समजुतीपर्यंत आपण गेलं पाहिजे. आणि अशा समजुती करता जो प्रवृत्त झालेला आहे नामतो आत्मस्वरूपाचं ज्ञान संपादन करण्याकरता प्रवृत्त झाला. कारण ज्याने स्वस्वरूपाचं ज्ञान संपादन केलं महाराज म्हणतात त्याच्या जीवनाचं परम कल्याण झालं. परम कल्याण झालं का? ज्याने जाणलं तो जाणलेला आता जाणण्याकरता काही त्याच्या जीवनामध्ये शिल्लक राहिलं नाही बरं का. काहीच राहिलं नाही. मग असं ज्यांनी जीवनामध्ये केलं महाराज म्हणतात खरंच त्याला हित कळालं. आणि ते हित कळाल्यानंतर तो जाणण्याकरता प्रवृत्त झाला. पण तुकोबारांना वाटलं खरंच अशी मंडळी जगामध्ये कमी आहेत. हिताचा विचार करून हिताच्या संबंधाने ती साधना जीवनामध्ये करण्याकरता प्रवृत्त आहेत. का प्रवृत्त आहेत तर महाराज म्हणतात अशी मंडळी ज्यांच्या पोटी जन्माला आली त्या जन्माला येण्याच्या माग त्या मायबापाचा काहीतरी संबंध आहे. मायबापाचा काहीतरी संबंध आहे. नाथ महाराजांनी म्हणा धन्य माय व्याली सुकृताचे फळ फळते निर्फळ हरिवी. एखादा भगवंताचं नाम घेणारा जर एखाद्या मातेच्या पोटी जन्माला आली तर नाथ महाराज म्हणतात धन्य माय व्याली सुकृताचे फळ. आणि उचापत्या करणारा आला तर आणि त्याच भावनेतून तुकोबाराय म्हणतात अशी मंडळी ज्या मात्या पित्यांच्या पोटी जन्माला आली ना महाराज म्हणतात खरंच जन्म देणारे माता पिता धन्य आहे. धन्य माता पिता तयाची धन्य माता धन्य माता पिता तयाची त्या माता पित्यांचा संबंध आहे. व्यवहारामध्ये जे नातं आहे ते रक्ताचं नातं आहे बरं. आई वडिलांचं नातं हे रक्ताचं नातं आहे. त्यांनी जे अन्न खाल्लं ज्या अन्नातून रक्त निर्माण झालं तेच आमच्या जीवनात आलंय बरं. मग एखाद्याच्या जीवनामध्ये ही जर हिताची अवस्था आल्यानंतर तुकोबाराय म्हणतात ज्या अर्थी हा हिता करता जागा आहे त्या अर्थी त्याचे आई वडील सुद्धा त्याच मानाचे असले पाहिजे. आज याचा फार विचार केला जातो लौकिक दृष्टीने बरं का. लौकिक दृष्टीने सुद्धा याचा विचार केला जातो. गुरुवर्य साखरे महाराज सांगत असतात जनावर खरेदी करणारी माणसं त्याच्यामध्ये सामान्य जनावर सोडून द्या. काही माणसं घोडा खरेदी करण्याकरता जातात आणि ते घोडे म्हणजे वरातीचे नव्हे बरं का, शर्यतीचे. एका घोड्याची किंमत लाखो रुपये. त्या घोडा खरेदी करताना त्या घोड्याच्या वंशाचा विचार करतात घोडे खरेदी करणारी माणसं. म्हणजे शर्यतीला लागणारा घोडा खरेदी करण्याकरता घोड्याचे वंशावळ पाहिली जाते. परमार्थ करणाऱ्याने परमार्थ करत असताना काय पाहावं,
म्हणून तुकोबारांनी वर्णन केले, शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी परी रसाळ गोमटी. हा, माय बापाचं योगदान परमार्थ करणाऱ्याच्या माग फार आहे. गुरुवारी साखरे महाराज नेहमी सांगत असतात. महाराज म्हणतात, बरं जाहीर सांगत असतात, मला भूक लागत नाही. 2-2 दिवस बर का, आणि काही माझ्या शरीरावरती परिणाम होत नाही. काय केलं याच्याकरता? म्हणजे काय केलं नाही म्हणजे आईचं दूध पोटभर पिले. आईच्या दुधाचा परिणाम माझी बुद्धी आज तल्लक आहे. म्हणले आई त्यांची फार हुशार होती. त्या मातोश्रीचं नाव होतं विटाई. महाराज सांगतात, म्हणजे आज एक पारमार्थिक क्षेत्रातला एक महात्मा सांगतो, माझ्या जीवनामध्ये अवस्था प्राप्त होण्याकरता काय कारण? आई. आणि हे तुकोबार आहे 450 वर्षापूर्वी सांगताय. समन्वय बर का. धन्य माता पिता दयाची. काय अपवाद आहे? काय अपवाद आहे? वाईटाच्या पोटी चांगलं येतं, नेम नाही बर का, अपवाद. पण सरळ मात्र रीत आहे. हा, चांगल्याच्या पोटी चांगलं घडतं. म्हणून त्या माता पित्याचं फार मोठं योगदान आहे, फार मोठं योगदान आहे. महाराज म्हणतात, अशा महाभागाला ज्यांनी जन्म दिला त्यांचं वर्णन करताय. हे तुकोबारे करतात, त्याचा थोडासा विचार करा बर का. आज तुम्ही एखाद्याला जर काही पैसे दिले तर तुमच्या माय बापाची उदो उदो करणारी माणसं बरीच आहेत. पैसे दिल्यानंतर चंद्रभागेमध्ये जर आषाढी कार्तिकीला गेला, वाळवंटात कीर्तन चालू असतात. 10 रुपये दिलं की ते लगेच माय बापाचा उद्धार करतात. धन्य माता पिता. पैसे दिल्यानंतर उदो करणारी माणसं पुष्कळ आहे. निरपेक्ष बुद्धीनं उदो उदो करणारे फक्त संतच आहे. कोणाचा तरी उदो उदो संतांनी केला नाही, लक्षात ठेवा. म्हणजे आरती तुकोबारा हे वर्णन करतात. मी शब्द वापरला, न राहवलेपणाने, अनावर्तेने आलेले वर्णन आहे, लक्षात ठेवा. एखादी स्थिती पाहिल्यानंतर त्या स्थितीच्या संबंधाने काही गोष्टी अनावर्तेने बाहेर येतात. तुकोबारांनी हे परमार्थाच्या जीवनातील पाहिलेलं दृश्य आहे. आणि पाहिल्यानंतर महाराजांच्या मुखातून आलेले शब्द आहेत. धन्य माता पिता तयाची या. खरंच त्याचे माता पिता धन्य आहेत का हो? संबंध सांगितलेला आहे. कारण असा पुत्र ज्या मातेच्या पोटी जन्माला आला, त्या पुत्राची व्याख्या केलेली आहे. पू म्हणजे नरक, अंतर म्हणजे तारणारा. पुत्र नरकातून तारणारा त्याला म्हणतात पुत्र.
आणि जो तारत नाही त्याला म्हणतात कुपुत्र. असा मुलगा जर माय बापाच्या पोटी जन्माला आला तर तो त्याचाही उद्धार होईलच, पण तो माय बापाला सुद्धा तारेल. परंपरा त्याचे कुळ शुद्ध, परंपरा त्याचे कुळ हरिपाठ रोज म्हणताय ना. काय म्हणले तुम्ही? नक्की विचार करून बोला. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे. कोणी देतय काय हे बघण्याकरता मी थांबलो. मला ओघात आलेलं प्रमाण आहे. परंपरा त्याचे ज्ञानावरांनी वर्णन केले, लक्षात ठेवा. म्हणजे अशी साधना ज्यांच्या जीवनामध्ये घडली, महाराज म्हणतात परंपरा त्याचे कुळ शुद्ध, धन्य माता पिता दयाचिया. त्याच्या स्वतःच जीवनामध्ये हित तर होतच, पण महाराज म्हणतात असा महाभाग ज्यांच्या पोटी जन्माला आला तो महाभाग मात्या पित्यांचा सुद्धा उद्धार करतो बरं. आणि असं हे केलेलं वर्णन तुकोबारायांनी, पण एवढ्यावरती तुकोबाराय थांबले नाही. तुकोबाराय म्हणतात त्याचे माता पिता तर धन्य आहेतच, तो हिता करता नित्य जागृत आहे. याचा आनंद ज्यांनी सृष्टी निर्माण केली, ज्यांनी सृष्टी निर्माण केली त्या सृष्टी निर्माण करत्याला सुद्धा हा आनंद होतो. किती आनंद होतो ते महाराज दुसऱ्या चरणात पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. हरिक म्हणजे आनंद. तया त्या देवाला का या विश्वाची निर्मिती त्यांनी केलेली आहे. ज्या उद्देशाने केली तो उद्देश देवाला वाटला. काही का विना पण काही अशी माणसं या विश्वामध्ये आज आहेत. आहेत बरं का. घराच्या बाबतीत वर्णन केले, गावाच्या बाबतीत वर्णन केले, देशाच्या बाबतीत वर्णन केले आणि जगाच्या बाबतीत वर्णन केले बरं का.
घराच्या बाबतीत वर्णन केले, आपल्याला अनुकूल आपल्यासारखा मुलगा जर वागत असेल तर मायबापाला आनंद होतो. मायबापाला, गावातला कोणी जर नेता असेल, त्याला काय अनुकूल लोक असतील तर त्याला आनंद होतो. बरोबर, असं प्रत्येक क्षेत्रामध्ये. जास्त कुठपर्यंत जायचं? जगापर्यंत जायचं, संपूर्ण त्रिभुवनापर्यंत जायचं. म्हणजे ज्याने निर्माण केलं त्याला काय सुख दुःख नाहीत का? हो, करमत नव्हतं म्हणून तर केले ना. एकले न कंठीची मनोनिया येणे, केले निर्माण 14 भुवने, चंद्र सूर्य मेघ तारांगणी, 5 महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने वो. पुढचं नाही घ्यायचं, एवढंच घ्यायचं. एकट्याला करमत नव्हतं म्हणून त्यांनी निर्माण केले, करमणूक म्हणून. पण त्याची करमणूक झाली, पण आमचा तुमचा जीव चाललाय ना, असं गुरुवर्य महाराज सांगतात. त्याला करमत नव्हतं म्हणून निर्माण केलंय, पण आज आमच्या तुमच्या सारख्याला या जगामध्ये जगणं फार अवघड आहे. त्यांनी निर्माण केलं, आम्ही जन्माला आलो, दुःख भोगायला लागलो. त्याला करमत नव्हतं, बरोबर आहे. आता तो करमत नव्हतं म्हणून बघायला लागलाय. आता करमत नव्हतं म्हणून बघायला लागला, बघता बघता त्याला वाटलं खरंच काही माझ्याकरता जागी आहे, माझ्याकरता काही जागे आहे. हे तुकोबाराय म्हणतात, हे देवाला याची जाणीव झाली, तयाचा हरिक वाटी देवा. ज्याने जन्माला घातलं त्याला आनंद होईल असं तरी वागण्याचा प्रयत्न करा. कमीत कमी ज्यांच्या पोटी जन्माला आलो त्यांना दुःख होणार नाही याची तरी जाणीव चित्तात ठेवा, जाणीव ठेवा. समजा आपल्याला आपल्या बापाने आयुष्यभर ओव्या वाचल्या, आपण जऱ्या ओव्या नाही वाचल्या तरी कमी कमी आयुष्यात कोणाला शिव्या तरी देऊ नये, एवढी तरी जाणीव ठेवावी कधी. म्हणजे त्या जगतकर्त्याला सुद्धा यामागे फार मोठा आनंद आहे. लक्षात ठेवा, फार मोठा आनंद आहे की त्या देवाला जाणणारा, त्या देवाची भक्ती करणारा देवाला फार आवडतो. आणि ती कोण आवडतो? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी, कन्या आणि पुत्र दोन्ही शब्द वापरले, कन्या आणि पुत्र. बर का, सात्विक, सात्विक पाहिजेत. सात्विक पाहिजेत म्हणजे त्याच्या जीवनामध्ये तमोगुणाचा आणि रजोगुणाचा संबंध येता कामा नये, केवळ सत्वगुण. बरं का, काही आमच्या जीवनाची अवस्था कशी आहे, आम्ही जरी परमार्थ करत असलो तरी नेहमी सत्वगुणामध्ये नाही. बरं का, सत्वगुणामध्ये नाही आहे. गुरुवर्य महाराज सांगत असतात, आम्ही कीर्तनात उभं राहिल्यानंतर ओव्या म्हणतो, पण आम्ही जर गाडी चालवायला बसलो तर शिव्या देतो. बरं का, गमतीनं महाराज सांगत असतात की त्या ड्रायव्हरच्या सीट वरती बसला ना, त्या जागेचा फार मोठा प्रभाव आहे. बरं का, त्या जागेचा फार मोठा प्रभाव आहे. तुम्ही गाडी चालवता चालवता कोणी जर आडवा आला ना, तुमच्या मुखातून षष्टीचा प्रयोग होणारच, षष्टीचा प्रयोग होणारच. जागेचं मात नाही, लक्षात ठेवा. मग कधी सत्वगुणात कधी रजोगुणात. पण महाराज म्हणतात सात्विक, ज्याच्या जीवनामध्ये रजोगुणाचा आणि तमोगुणाचा संबंधच नाही. बरं, रजोगुणाचा आणि तमोगुणाचा संबंधच नाही, केवळ सत्वगुणामध्ये आयुष्य व्यतीत केलं पाहिजे. आमचे आजोबा होऊन गेले, वडिलांचे चुलते वैकुंठवासी बाळकृष्ण बुवा काजवे. आम्ही पाहिलं लहानपणापासून त्याने आयुष्यभर दुधाशिवाय कशाला स्पर्श केला नाही. चहाची चव त्यांनी चाकलीच नाही. बरं का,
तिखट त्यांनी खाल्लंच नाही आयुष्यामध्ये. केवळ सत्वगुण, त्यांचं शरीर पाहिलं असं शरीर होतं, तेज होतं, तेज शेवटच्या क्षणापर्यंत. हा, एकही तिखट पदार्थ त्यांनी आयुष्यामध्ये खाल्ला नाही. कुणी जर बुंदीचे लाडू दिले तर त्या दुधातच कुसरून खायचे बरं का. भाकरी दिली तर दुधातच, भात दिला तर भाजी खातच नव्हते, तिखट खात नव्हते. केवळ सत्वगुण संपन्न पदार्थ त्यांनी आयुष्यभर स्वीकारले, दुसरं काही स्वीकारलं नाही बरं. दुसरं काही स्वीकारलं नाही. असं जगता येतं बरं का. केवळ सत्वगुण पदार्थ. मी नेहमी सांगत असतो, चहा सत्वगुणातला नाही बरं का. त्याचं समीकरण केले एकाने. सत्व, रज आणि तम या तिन्हीचं मिश्रण म्हणजे चहा आहे बरं. चहा पूड तमोगुण प्रधान आहे, साखर रजोगुण प्रधान आहे आणि दूध सत्वगुण प्रधान आहे. तिन्हीचा संगम आहे, तिन्हीचा संगम आहे. म्हणजे ज्या त्रिगुणात्मक आहे, जग त्रिगुणात्मक नवल नाही. तीन गुणाचा प्रभाव आहे. म्हणून वर्णन केले, बहुतेक परमार्थ करणाऱ्यांनी चहा पिऊ नये असं वर्णन केले. मी सत्वगुणाच्या संबंधाने सांगलोय, माझा काय उपदेश करण्याचा अधिकार नाही. सत्वगुण म्हणजे काय सांगालोय बरं का. आणि अशी ज्याची वृत्ती, त्याच्या वृत्तीला तमोगुणाचा आणि रजोगुणाचा संबंधच नाही बरं का. केवळ सत्वगुण. आणि सत्वगुण ज्यांच्या जीवनामध्ये जागा आहे, महाराज म्हणतात मग ती कन्या असेल वा तो पुत्र असेल. त्या मीराबाईच्या जीवनातलं वर्णन केले बरं. एका मुलाने मीराबाईला पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्याला वाटलं एवढी सुंदर राजकन्या होती आणि भगवंताच्या नामचिंतनामध्ये ती सतत रममाण होती. राजाचे पोटी जन्माला आली होती पण पूर्ण सत्वगुणात होती बरं का. तिचं तेज, त्याचं रूप पाहिलं आणि एका तरुणाला वाटलं खरंच लग्न करीन तर हिच्याशीच करीन. घरी आला. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, तो जेवेना. आईने विचारलं, का बाबा का जेवत नाहीस, काय होतंय तुला? नाही म्हणले, मला भूक नाहीये. नेमकं काय तुझ्या मनात आहे सांग. काय नाही म्हणले, माझ्या मनात एकच आहे, मीराबाई बरोबर लग्न करायचं. अरे वेड्या, हे शक्य आहे का? नाही म्हणले, माझी इच्छा आहे. ते घडेल तर मी जेवेन बरं का, नाही तर जेवणार नाही. आईने विचार केला, हरकत नाही, आपण मीराबाईला भेटूया. आणि त्या मुलाला घेऊन मीराबाईकडे सांगितलं, अशी अशी माझ्या मुलाची अवस्था आहे. मीराबाईने सांगितलं, हरकत नाही, मी लग्न करायला तयार आहे. माझी अट एकच आहे, यांनी कृष्ण नावाचा जप करावा. काय करावा? जप करावा. एवढा एवढा याने जर जप केला ना, मी याच्याशी लग्न करीन. आणि तो जप करायला सांगितला. त्यांनी विचार केला, जर लग्न करायला तर जप करायला काय हरकत आहे? लग्न जुळत असेल तर माणसं काही करायला तयार आहेत बरं. हे त्या काळातलं सांगत, आताच नव्हे. आताची माणसं पिशे. आणि परिणाम त्या भगवंताच्या नावाचा जप करता 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 त्या तरुणाच्या अंतकरणातला काम निघून गेला आणि पूर्ण सत्वगुण जागा झाला. मीराबाईने विचारलं, लग्न? म्हणजे मला लग्नच करायचं नाही. सत्वगुण पूर्ण जागा झाला, तमोगुण गेला, रजोगुण गेला आणि एवढा सत्वगुणामध्ये आला, आता मला लग्न करण्याची इच्छाच राहिली. त्याला म्हणतात सत्वगुणाची अवस्था बरं का. आणि अशा सत्वगुणाच्या अवस्थेमध्ये एखादा पुत्र असेल, एखादी कन्या असेल, तर
महाराज म्हणतात त्याचा आनंद देवाला होतो. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. वर्णन करतात. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. विठोबा कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आठवलं म्हणून सांगतो आपल्याला. आपण राऊंडाची बैल पहिले, शर्यतीची बैल, त्या गाडीला जी झुपली असतात ती शर्यतीला, ती राऊंडाला उभी केलेली असतात, ती तयारीची असतात. तिथं नांगराची बैल चालत नाही. राऊंडाला नांगराची बैल चालत नाहीत. काय तुमच्या लक्षात आलं तर बघा. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, दयाचा हरिक वाटे देवा. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय अशा महाभागाचं अनावर्तेने वर्णन करतायत. आणि जे वर्णन करतात तुकोबारा म्हणतात खरं जे हिता करता जागे आहेत, म्हणजे ते आता पूर्णत्वाला प्राप्त झाले, त्यात काही शंका घ्यायची गरज नाही आहे. पण ते हित साधण्याकरता त्या मंडळीने जीवनामध्ये काय केलं, त्या साधनाचा विचार महाराजांनी इथं प्रगट केलेला आहे. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. हे अखंड शब्द दोन्हीकडे लावता येतो. गीता भागवत अखंड श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाचे. गीतेचं आणि भागवताचं अखंड श्रवण करणं आणि भगवंताच्या नामाचं अखंड चिंतन करणं. श्रवण आणि चिंतन बरं का, ही साधन आहे. श्रवण घडलं पाहिजे. श्रवण कसं घडलं पाहिजे, एक वाक्य जाता जाता सांगतो. सकस पाहिजे, सकस. शरीरामध्ये खाल्ल्यानंतर शरीरामध्ये शक्ती वाढण्याकरता जे खाल्लं जातं ते कसं असावं, सत्वहीन असावं का सत्व संपन्न असावं? सत्व संपन्न बरं का. काय खाल्लं म्हणजे शरीराची ऊर्जा वाढेल हो. भेळ काय खावं लागतं? काजू, बदाम, पिस्ता, हे सकस आहे बरं का. खायचं असेल तर माणसाने खावं, चुरमुरे खाऊ नये. तसं श्रवण करायचं असेल तर असं श्रवण करावं की जे श्रवण केल्यानंतर त्या श्रवण करणाऱ्याला त्या परमार्थामध्ये ती अवस्था प्राप्त झाली पाहिजे. परमार्थामध्ये अवस्था प्राप्त झाली पाहिजे असं श्रवण केलं पाहिजे. सर्व अंगाचे कान करून श्रवण केलं पाहिजे बरं का. सर्व अंगाचे कान करून श्रवण केलं पाहिजे. असं जर श्रवण केलं तर आपल्याला प्रसिद्ध उदाहरण माहिती आहे. परीक्षिती राजा, त्या परीक्षिती राजाने श्रवण केलं. कोणाच्या मुखातून केलं? शुकाचार्यांच्या मुखातून केलं. आणि ऐकताना त्या राजाची अवस्था कशी होती हो? सर्व अंगाचे कान केले होते, लक्षात ठेवा. म्हणून तुकोबारांनी वर्णन केले, असं श्रवण करावं, असं श्रवण करावं. श्रवणाची वाट कोकळली शून्य, श्रवणाची वाट ओखाळली शुद्ध, गेले भेदा भेद निवारोनी. गुरुजी तर फार बोलायचे याच्यावरती बरं का. ब्रह्मलीन रंगनाथ महाराज प्रबंधकर गुरुजी बोलायचे. ते म्हणायचे
अरे ज्यांचं नको नको ते खाऊन नको नको ते बोलून ज्यांची वाणी बाटलेली आहे ना, अशा मुखातून श्रवण करू नका. इदन्न मम ती रंगनाथ महाराज प्रभणीकर गुरुजी ते फार बोलायचे. अरे कोणाच्या तरी मुखातून ऐकू नका बरं का, आणि काहीतरी ऐकू नका, हलकं फुलकं ऐकू नका, हलकं फुलकं ऐकू नका, सकस ऐका, सकस. म्हणून मी परवा एक ठिकाणी असं वर्णन केलं. आज माणसं ऐकतात, अशाला सांगतात घेणारा 50,000चा पण सांगणारा हलकं. तो काहीच घेत नाही पण सांगणारा सकस आहे, कोणीच ऐकायला नसते. जेणेकरून असं श्रवण करावं, असं श्रवण करावं की त्या श्रवणातून आपल्याला असा बोध व्हावा. तुका म्हणे कानी ऐकेली मात, तोची झाला घात जीवपणा, असा बोध व्हावा. अशांच्या मुखातून असं श्रवण करावं, काहीतरी श्रवण करू नये. म्हणतो महाभाग जीवनामध्ये हित साधण्याकरता त्यांनी केलेली साधना आहे. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड भगवंताच्या नामचिंतनाशिवाय दुसरा त्याच्या वृत्तीशी व्यवहार नाही. आणि अशी साधना करून जो खरंच आपलं ज्याने आत्मकल्याण साधनेला आहे, तुकोबाराय म्हणतात खरंच अशांची सेवा जर माझ्या जीवनामध्ये जर घडेल तर महाराज म्हणतात माझ्या भाग्याला सीमा नाही. मज घडो त्यांची सेवा, अशांची सेवा माझ्या जीवनामध्ये घडो. आणि जर घडे दैवा पार नाही, पार नाम सीमा नाही. माझ्या दैवेला माझ्या भाग्याला महाराज म्हणतात सीमाच राहिली नाही. अशांची सेवा जर माझ्या जीवनामध्ये घडेल तर म्हणजे जो हिता करता जागा आहे, ज्याने हित साधलेला आहे तो सामान्य नाही बरं का. ज्यार्थी तुकोबर आहे त्याच्या सेवेची अपेक्षा करता तो सामान्य नाही. ज्याने मानवी जीवनामध्ये येऊन हित साधलेला आहे तो देवाला पूज्य होतो आणि संतांना पूज्य होतो. आज आम्ही परमार्थ कोणाकरता करतोय? जगाला पूज्य होण्याकरता. समाजाला पूज्य व्हावं का देवाला व्हावं? देवाला पूज्य. लोक म्हणतात लोकांनी आम्हाला मानलं पाहिजे. लोक मानतीलही आणि टाकूनही देतील बरं. लोक मान्यता करता परमार्थ करायचा नाही. आपल्याला देव मान्यता करता, देवाला तो मान्य झाला पाहिजे आणि संतांना मान्य झाला पाहिजे. असा जो पारमार्थिक आहे आणि ज्यांनी परमार्थाची साधना करून आपलं जीवन कृतार्थ केलेलं आहे. महाराज म्हणतात खरंच अशांची सेवा माझ्या जीवनामध्ये घडो. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक,
तयाचा हरिक वाटे देवा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज आपुलिया हिता द्वाशे जागता धन्य माता पिता तयाची आठोई कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही पुरी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा वेळेची मर्यादा मनी मानशी घेऊन काहीचा विचार कारण सगळाच विचार म्हणता येत नाही आणि मानणं शक्य नाही आहे पण काही अंशाने आपण अभंगाचा विचार केला वेळेचं भान मनामध्ये ठेवून ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा वार्षिक उत्सव म्हणून सावंत महाराजांचं पुण्यस्मरण म्हणून माझा नेहमी एक विचार आहे की ज्या मंडळींनी शुद्ध परमार्थ केला निष्ठेने परमार्थ केला सेवाभावाने परमार्थ केला अशांच्या पुण्यस्मरणाला सेवा करण्याची संधी मिळणं म्हणजे एक परीनं भाग्य आहे बरं. काही ठिकाणी सांगावं लागतं माझं कीर्तन ठेवा बरोबर आहे ना. इथं इच्छा त्यांचीच आहे तुमचंच व्हावं म्हणजे माझं काहीतरी भाग्य आहे. तेव्हा परमार्थाची साधना आपल्या जीवनामध्ये उत्तर याच पद्धतीने घडो आपलाही परमार्थ पूर्णत्वाला जाण्याकरता ज्यांचं जीवन पूर्णत्वाला प्राप्त झालं अशांचा सेवेचा भाग जर आपल्या वाट्याला आला तर काहीतरी अंश आपल्या अंतःकरणामध्ये जीवनामध्ये उतरेल आणि तो उतरावा हीच त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मत क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती नोहेया उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम 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 तुकाराम.